आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। कुष्ठरोगी रुग्णांची सेवा आणि पुनर्वसनासाठी ओळखल्या जाणाऱ्या अमरावती येथील विदर्भ महारोगी सेवा मंडळ अर्थात तपोवन परिसरात सध्या गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या अनेक दिवसापासून सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे येथील जवळपास 600 रहिवाशांच्या 2 वेळच्या जेवणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून नाईलाजास्तव संस्थेला पारंपरिक लाकडी चुलीवर स्वयंपाक करावा लागतो आहे। तपोवनमधील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की मृत कुष्ठरोगी बांधवांच्या अंत्यसंस्कारासाठी साठवून ठेवलेले लाकूड सुद्धा आता जेवण बनवण्यासाठी वापरावे लागत आहे। यामुळे भविष्यात अंत्यसंस्कारासाठी आणि अंत्यविधीसाठी लाकूड कोठून आणायचे असा नवीन प्रश्न तपोवन प्रशासनासमोर उभा ठाकला आहे। सिलेंडरच्या अभावी संस्थेतील आधुनिक पोळी मेकिंग मशीन देखील धूळखात पडून आहे। शेकडो लोकांसाठी आता हाताने पोळ्या लाटाव्या लागत आहे। स्वयंपाकी आणि कार्यकर्त्यांची यामध्ये ओढाताण होत असून संस्थेच्या वतीनं वारंवार मागणी करूनही जिल्हा पुरवठा विभागाकडून गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करण्यात आलेला नाही। संवेदनशील समजल्या जाणाऱ्या या संस्थेतील रहिवाशांमध्ये वृद्ध आणि शारीरिक व्याधी असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे। अशा स्थितीत प्रशासनाकडून होणारी दिरंगाई रहिवाशांच्या जीवावर बेतणारी ठरत असल्याची भावना व्यक्त होते आहे। या गंभीर प्रकरणाची माहिती मिळतात अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी तपोवन परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन या स्थितीची पाहणी केली। त्यांनी स्वयंपाकघरातील दुरावस्था व लाकडी चुलीवर सुरू असलेला कारभार पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली। तपोवनसारख्या सेवाभावी संस्थेत अन्नासाठी अशी परिस्थिती ओढवणं ही दुर्दैवाची बाब आहे। तातडीनं जिल्हाधिकारी आणि पुरवठा विभागाशी संपर्क साधून युद्धपातळीवर गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले। यामुळे अशा तांत्रिक कारणामुळे कुष्ठरोगी बांधवांचे हाल होऊ नये याची काळजी प्रशासनानं घेतली पाहिजे, असे खासदार बळवंत वानखडे यांनी यावेळी सांगितले। आज दाजीसाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या या कुष्ठरोगी संस्थेत मी आलो। आज मी पाहिलं आमच्या माता भगिनी जे काही चुलीवर स्वयंपाक करत असताना ज्यांच्या हाताला बोट नाही त्या आमच्या माता आज चुलीवर स्वयंपाक करताना दिसल्या। मन हेलावून गेलं। सरकार सांगते वारंवार, प्रशासन सांगते वारंवार की गॅसचा तुटवडा नाही। मग प्रश्न हा येतो की या महिला जवळपास या अध्यक्ष महोदयांनी 1 महिना किती दिवसाचे पत्र दिलं तुम्ही? 1 महिना झालं पत्र दिलं। अजूनही थोडे जर गॅस दिले तर याच्या व्यतिरिक्त गॅस सिलेंडरची त्यांची व्यवस्था केली नाही। आज मी आता सध्याच पुरवठा अधिकाऱ्यांना बोललो आणि सांगितली वस्तुस्थिती। पुरवठा अधिकारी सांगतात की गॅसचा तुटवडा नाही। हे त्यांना परिस्थिती पाहण्यासाठी मी पाचारण केलं। मी यानंतरही सांगतो, आज जर गॅसचा पुरवठा इथं केला नाही तर संध्याकाळी मी ह्या आमच्या भगिनी घेऊन, माता घेऊन जिल्हा अधिकारी कार्यालयात चूल यांची पेटवणार आहोत आणि तिथं स्वयंपाक करणार आहोत। जवळपास 600 लोक दररोज इथं कुष्ठरोगी जेवतात आणि त्या 600 लोकांचा स्वयंपाक आज चुलीवर चालू आहे। अतिशय दयनीय परिस्थिती आहे। संवेदनशील हा विषय आहे। सरकार म्हणा प्रशासनाला कुठं संवेदना दिसत नाहीत। प्रशासन या बाबतीत अनभिज्ञ आहे। त्यांना वारंवार सांगूनही अध्यक्ष सांगत असतानाही त्यांनी आजपर्यंत पुरवठा केलेला नाही।